असे म्हणतात, माणसाची इच्छा अपुरी राहिली आणि त्याआधीच त्याचा मृत्यू झाला तर त्याची आत्मा पृथ्वी तलावर भटकते. पूर्वीच्या काळी जर एखाद्या बाईने विहिरीत जीव दिला असेल किंवा बाळणपणात तिचा जीव गेला असेल तर तिची आत्मा भटकत असत. तर ही गोष्ट 1975च्या जवळपास घडली आहे. तेव्हा माझे काका अगदीच लहान, म्हणजे 4 ते 5 वर्षांचे असतील. त्यांचे वडील धोंडीबा हांडे हे त्यावेळेस साखर कारखान्यात कामाला होते आणि जवळपास थोडी शेतीसुद्धा होती. धोंडीबा हांडे हे अंगाने उंच, काळा सावळा रंग, धिप्पाड शरीरयष्टी. तर धोंडीबा यांचे काम तसे फिरतीवर असायचे, जसे की ऊसतोडी करणे आणि मग तो ऊस ट्रॅक्टरमध्ये भरून त्यांच्या साखर कारखान्यात घेऊन जाणे इत्यादी. तर त्यांना आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर कामगारांना यादी दिलेली होती, ज्यात वेगवेगळ्या गावाचे नंबर दिले होते. अशा प्रकारे त्यांना ज्या गावचा नंबर येईल त्या गावी जाऊन शेतीत ऊस तोडून भरून आणावे लागणार होते. त्यांच्यासाठी हे काम काही नवीन नव्हतं, त्यामुळे त्यांना सर्व गावांची बऱ्यापैकी माहिती होती. ताकदवान असल्याने ऊसाची मोठमोठी मोडी उचलणे हे त्यांच्यासाठी अगदीच सोपे होते आणि ते एकटेच हे काम करत असत. तर त्या दिवशी त्यांना आणि त्यांच्या सोबतच्या कामगारांना सांगलीतील तांदूळवाडी गाव येथे जावे लागणार होते, जेथे ऊसाचे पीक होते आणि त्या लागूनच एक नदी होती व त्या पाण्यानेच ऊसाची शेती केली जात होती. संध्याकाळी धोंडीबा आणि त्यांचे साथीदार ऊस आणण्यासाठी निघाले. त्यांना शेतात पोहोचता पोहोचता आता संध्याकाळचे 7 वाजत आलेले. धोंडीबा यांना कोणीतरी सांगितले होते की ती नदी शेजारील जागा बरोबर नाही, तेथे जाऊ नका करून, कारण तिथे खूप जणांना वाईट अनुभव आलेले आहेत. पण आता त्यांचे कामच हे असल्याने त्यांना जाणं भागच होतं. धोंडीबा आणि त्यांचे साथीदार यांनी ऊस तोडायला सुरुवात केली होती आणि ट्रॅक्टर त्यांनी नदी शेजारीच लावला होता. ऊसतोडीचे काम संपता संपता आता रात्रीचे 10 वाजत आलेले. तसे आणखी उशीर होऊ नये म्हणून सर्वजण तिथेच शेतात जेवून घेतात आणि पुन्हा कामाला लागतात. भरपूर रात्र झाल्याने आजूबाजूला एक भयान शांतता वाटत होती. लांबच लांब ऊसाचे शेत होते आणि आजूबाजूला जी घरे होती त्यांचे सुद्धा दिवे बंद झाले होते. गावकरी कधीच झोपेच्या अधीन गेले होते. ऊसतोडीचे काम झाल्यावर सर्व कामगार ते ऊस आता ट्रॅक्टरच्या मागील बाजूस ट्रॉलीमध्ये भरत होते. तसे आता रात्रीचे 12 वाजत आले होते. सर्वजण मिळून ती ऊसाची मोडी ट्रॉलीमध्ये भरतात. ट्रॅक्टरच्या सीटवर जाऊन बसतो व ट्रॅक्टर चालू करतो. धोंडीबा व त्यांचे साथीदार ट्रॅक्टरच्या पुढच्या बाजूस टपावर बसले होते. ऊसाच्या मोडीने ट्रॅक्टरची ट्रॉली आता पूर्ण भरून गेली होती. तसा आता ट्रॅक्टर चालवणारा ट्रॅक्टर सुरू करायला जातो, पण ट्रॅक्टर सुरूच होत नव्हता. ते खूप प्रयत्न करत होते, पण ट्रॅक्टर काही पुढे जात नव्हता. तसे त्यांच्या लक्षात येते की ट्रॅक्टर हा नदीतील गाळामध्ये अडकला आहे. तसा ते परत एकदा ट्रॅक्टर सुरू करण्याचा प्रयत्न करतात. ट्रॅक्टरचे चाक गाळामध्ये फसले असल्याने तो वरती येत नव्हता. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याचे चाक गाडीतून बाहेर पडते आणि आता ट्रॅक्टर वर येऊ लागतो. तसे पुढे टपावर बसलेल्यांचा तोल जात होता. ते हलू लागले होते. तसे एकाचे लक्ष समोर जाते आणि त्याचे डोळेच मोठे होतात. "अरे धोंडीबा, ते बघ मोर काय हाय," एक कामगार म्हणतो. तसे धोंडीबा यांचे लक्ष समोर जाते आणि ते पाहतात तर एवढ्या रात्री नदी किनारी एक बाई कदाचित संशास बसली होती, जिने हिरवी साडी नेसलेली. अंधारामुळे तिचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता आणि लांब केस पुढे चेहऱ्यावर विखुरले होते. पण पुढील जे दृश्य पाहिले त्याने कोणाच्याही काळजाचा थरकाप उडाला असता. त्या बाईच्या पाठीला तिने तिचे लहान मूल एका कापडाने बांधले होते आणि त्यात भयानक गोष्ट म्हणजे ते लहान मूल मागच्या बाजूने आईचे दूध पीत होते. म्हणजेच त्या बाईचे शरीर आणि डोके पुढे होते आणि तिचे स्तन हे मागे होते आणि ते लहान मूल अशा प्रकारे पाठीमागून दूध पीत होते. एवढ्या रात्री हे असले विचित्र दृश्य पाहून आता सर्वांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. त्यांना समजले होते की ही साधीसुधी बाई नाही,
धोंडीबा यांना कळून चुकले होते की ज्यांनी त्याला सांगितले जागा वाईट आहे ते खरे आहे. त्यांची भीतीने पंचाईत झाली होती. तो ट्रॅक्टर चालवणारा सुद्धा ट्रॅक्टर चालवायचा सोडून डोळे फाडून ते भयंकर दृश्य बघत होता. अरे नाम्या, तू काय असा बघतोया? लवकर ट्रॅक्टर सुरू कर. धोंडीबा यांच्या बोलण्यावर ते पटकन ट्रॅक्टर सुरू करतात आणि नदीच्या किनाऱ्यातून बाहेर येतात आणि पुढेपर्यंत ट्रॅक्टर नेतात. तेच परत त्यांना वाटेत तीच बाई बसलेली दिसते. तसा ते पुन्हा ट्रॅक्टर थांबवतात. आता त्यांचा सुद्धा काळजाचा ठोका चुकणार होता. नाम्या, ऐ नाम्या, ट्रॅक्टर अजाबात थांबू नगस. धोंडीबा भीत भीत म्हणतात. तसा ते पुन्हा ट्रॅक्टर सुरू करतात. तसे काही अंतरावर गेल्यावर तसे तीच बाई त्यांना वाटेत बसलेली दिसत होती. ती बाई आता त्यांना 3-4 वेळा वाटेत लागत होती. सर्वजण देवाला हात जोडत होते. त्या बाईचा चेहरा आता विद्रूप दिसत चालला होता. शेवटी ते धीर एकटवून ट्रॅक्टर सुसाट पळवतात आणि त्या नदीची हद्द पार होते. तसं ती बाई ज्या जागी बसलेली त्या जागी एक मोठा स्फोट होतो. आता वाचलास तू, पण पुन्हा नाही, ती बाई जोरात ओरडून म्हणते. तशी ती बाई आणि तिचा मुलगा तिकडेच अदृश्य होतात. धोंडीबा घरी आल्यावर ही गोष्ट सर्वांना सांगतात आणि 1 महिनाभर तरी त्यांच्या डोळ्यासमोरून ती बाई आणि ते दृश्य जात नव्हते आणि ते घाबरून कामाला सुद्धा गेले नव्हते. त्यानंतर आजी आणि ते जोडीने त्यांच्या कुलदैवतेच्या दर्शनाला गेले आणि त्यानंतर धोंडीबा ठीक झाले आणि त्यांच्या मनातून भीती नाहीशी झाली. तर मित्रांनो, सबस्क्राईब करा अशाच भूतांचा अनुभव घेतलेल्या घटनांसाठी. धन्यवाद.